फिश फ्राय आणि फिश करी तर आपण नेहमीच बनवत असतो. पण फिशचा हा प्रकार तुम्ही कधी ट्राय केला आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी इथे मी कटला मासा घेतलेला आहे. आता सगळ्यात आधी त्याला आपल्याला हळद, मीठ, आलं लसणाची पेस्ट आणि लिंबाचा रस लावून असं बाजूला ठेवायचं आहे. आता यासाठी एक वाटण तयार करूयात. त्यासाठी एका कढईमध्ये थोड्या तेलात उभा चिरलेला कांदा आणि भरपूर खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आणि त्याचं वाटण करायचं. आता एका पॅनमध्ये आपल्याला तेल घ्यायचं. त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट आणि कोथिंबीर परतून घ्यायचं. त्यामध्येच आपल्याला लाल मिरची पावडर, धनेपूड, काळा मसाला आणि गरम मसाला घालून मिक्स करायचं आहे आणि तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये घालून याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. वाटण असं चांगलं परतून झालं, त्याला तेल सुटायला लागलं की मॅरिनेट केलेली फिश यामध्ये घालायची, हलकंसं मिक्स करून घ्यायचं आणि अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालायचं, झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनटं याला शिजवून घ्यायचं. 2-3 मिनटानंतर एकदा याला असं हलकंसं हलवून घ्यायचं. टोमॅटोच्या फोडी घालायच्यात. पुन्हा यावर झाकण ठेवून फक्त 2 मिनटं याला शिजवून घ्यायचं. एवढ्या वेळामध्ये फिश शिजली जाते. गॅस बंद करायचा आणि वरतून कोथिंबीर घालायची. खाण्यासाठी मस्त आपली दम फिश फ्राय तयार आहे.